काय मग रोहित फॅन, जिंकली आमची आरसीबी. हां, मग काय झालं, आमच्याजवळ 5-5 आहेत. अरे भावा, फिक्सिंग करून ट्रॉफ्या जिंकायला आणि 17 वर्ष मेहनत करून ट्रॉफी जिंकायला फरक असतो भावा. हां, ट्रॉफी तर रजत पाटीदारने जिंकली आहे, तुझ्या आयदळने थोडी जिंकली. अरे विराट कोहलीमुळे ट्रॉफी आरसीबी जवळ ट्रॉफी आली आहे, कारण की ज्या मॅचमध्ये विराटने 50 मारली आहे ती मॅच आरसीबी जिंकलीच आहे. आणि 657 रन काय तुझ्या रोहितने काढले आहेत काय? ओ सॉरी, मी पण कोणाला म्हणत आहे ज्याने 17 वर्षांत एक सीझन सोडून 500च्या वर रन नाही मारले आणि इंटरव्ह्यूमध्ये बोलतो की मला रन नाही पाहिजे, इंटेंट पाहिजे. अरे तुझ्या मुंबईची आणि रोहित शर्माची डार्क रियालिटी सांगतो. रोहितने फक्त एका वर्षी फ्लॉप कॅप्टन्सी केली आणि त्याला अंबानीने न सांगता कॅप्टन्सीवरून काढून टाकले. सांग, काय कारण असेल? काय कारण असेल तूच सांग. सांगतो लॉजिकली. अंबानीला माहित आहे की ह्या 5 ट्रॉफ्या आपल्या दमावर आणल्या आहेत, म्हणजे अंपायर आणि पैशाच्या जोरावर. नाहीतर ज्या माणसाने 5 ट्रॉफ्या आणल्या आहेत त्याला फक्त एका वर्षी फ्लॉप कॅप्टन्सीमुळे हाकलून टाकतो. तुझी गोष्ट तर खरी आहे तू. आणि विराट आणि रोहितचा कंपॅरिझन पण होत नाही. विराट एक कन्सिस्टंट प्लेअर आहे. हर एक वर्षी तो त्याचे 100% देतो. 500च्या वर रन हर एक सीझनमध्ये मारतो. एक सीझनमध्ये तर 973 रन फक्त 16 इनिंगमध्ये मारले आहे. ज्या दिवशी रोहित 900 नाही तर 800 रन मारेल तेव्हा मी रोहितचा फॅन होईल. नाही भाऊ, मी आजपासून विराटचा फॅन.